हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप सगळे तुम्ही मजेत असाल. तर आज आहे होळी. होळी म्हणजे पुरणाची पोळी. तर पुरणाची पोळी काही नाही केलेली आहे, कारण सकाळचा टायमिंग आहे आणि चिमुलांची याला जायचं होतं शाळेमध्ये आणि मरणाची घाई होती आणि पोळीला जरासा लागतो मला उशीर, का तर आपण अजूनही नवखे आहोत. तर मग काय करू, चिमूला शाळेतनं सांगितलं होतं काहीतरी स्वीट घेऊन या, चपाती भाजी आणि स्वीट. आज चिमू सरळ नाटकं करायला लागली, म्हणाली चपाती भाजी स्वीट नको, नुसतं स्वीट दे. आणि त्यांनी एकदम स्ट्रिक्टली सांगितलं होतं की केक हा अजिबात द्यायचा नाही, पण स्वीट द्यायचं. मग म्हटलं चला होळीचाच दिवस आहे ना, काहीतरी सकाळी सुरुवात गोडाधोडाने व्हावी म्हणून पटकन चपातीचा गोळा घेतला असा मस्तपैकी पिठाचा आणि त्यात गुळ असं टाकलं खिसून आणि म्हटलं पटापट अशी एक चपाती बनवावी, म्हणजेच गोळ पोळी, म्हणजेच गोळ चपाती. लहानपणी आम्हाला डब्याला नुसती चपाती आणि गुळाचा खडा दिला जायचा, पण हे एक मस्त इनोव्हेशनच आहे. मस्त असं आतमध्ये असं टाकलं खिसून की नाही, चपाती बनवली की रेडी झालं आणि त्याच्यामध्ये काय गुळसुद्धा मेल्ट होईल. असं जरासं जाणवाना झालं इकडं तिकडं गुळ पसरलेला, पण ठीक आहे पसरलाय. आत्ता म्हटलं देवाच्या कृपेने हे चांगले गुळपोळी व्हावी, नाही तर चिमू मला ओरडत राहील. घेतलं भाजायला पटकन आणि त्याला बघत बसले तर रेशमाच्या मला सगळ्या रेसिपी आठवलं. मॉडर्न फूड मराठीवाली जी रेशमा आहे तिच्याही काही रेसिपीज खूप छान आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं बोलणं जाम भारी आहे. तेवढ्यात बघा माझ्या चपातीतला गुळ काय बाहेर निघाला, म्हणजे त्यालासुद्धा त्या जागेवर बसवणं झाले. त्यालासुद्धा बाहेरच निघायचं होतं. त्याचं म्हणणं होतं की मला पुरण नाही, नुसतं गुळ घेऊन काय करू. बरं असू दे बाबा, चला नुसतं गुळाने भागवाच. अशी चपाती बनवून दिली आणि चिमू झाली खुश. चिमूच्या डब्याचं काम झालं आणि नेक्स्ट पार्ट म्हणजेच रेशमाची एक रेसिपी मी ट्राय केली. का तर प्रेग्नेंट चपाती, अशी तेलाची चपाती, असा तेलाचा बोळा मस्त तेलामध्ये बुडवून ठेवला होता. चपातीचा असा लाटा घेतला, लाटा नाही हो, या गोळा घेतला लाटून आणि त्या तेलामध्ये बुडवून ठेवलेला चपातीचा गोळा ठेवला आणि म्हटलं चला अशी एक चपाती करून बघूया जी रेशमानं दाखवलेली होती. काय नक्की याच्यामध्ये चपाती खरंच चांगली टम्म फुगते काय, ही काही लोकांच्या ठिकाणची पद्धत आहे की अशी चपाती केली जाते. आपल्या महाराष्ट्रातील पश्चिम ठिकाणी, पश्चिम भागामध्ये घडीची पोळी केली जाते. आमच्याकडे सुद्धा घडीचीच पोळी असते, पण म्हटलं अशा प्रकारची प्रेग्नेंट पोळी जरा करून बघूया तेलाची चपाती. तर करायला काही हरकत नाही. लाटताना पण काय एवढं विशेष मला काय वाटलं नाही. पटापट अशी लाटली गेली आणि जरा बरं वाटलं. पीठ जास्त असल्यामुळे जरा चपाती जाडसरच झाली. जाडसरच म्हटलं करून बघूया पहिल्यांदा जमते की नाही. चांगली फुगते असं म्हणतात अशी चपाती केल्यावर. रेशमाने सुद्धा दाखवली होती. रेशमाचा पहिला टाईम होता, तिची पण चपाती काय गोलसर सगळीकडून फुगली नाही. आता माझी बघूया गोलसर सगळीकडं फुगते की नाही. अशी मस्त भाजायला घेतली. तेवढ्यात मला आठवलं की रेशमा म्हणाली आपण पहिल्यांदा ट्राय करायला गेलो की जमत नाही आणि नेहमी जर आपण करत असू तर खरंच जमतं. आणि तेच झालं माझ्यासोबत सुद्धा. मी सुद्धा घेतली चपाती ही अशी बनवून भाजायला आणि बघते तर काय साईडनं काठ मस्त लागलं ते फुगायला, मधनं काही ती फुगानं झाली. याचा अर्थ ही चपाती आपल्याला रुसलीच होती, म्हणजे जमली नाही बहुतेक. देवा परमेश्वरा, चला काय हरकत नाही, पण जरा दिसताना पण जरा चपाती वेगळीच दिसते या, जशी आपण नेहमी घडीची पोळी करतो. आणि ही प्रेग्नेंट पोळी ह्यामध्ये थोडा मला फरक जाणवला. मस्त वाटतंय. जरा बघूया खाऊन घेते मी. तवं मी जाम वैतागली होती, गरमीचे दिवस सुरू झाले आणि आता होळी झाली म्हणल्यावर काय आता खरं नाही, आता खूप गरम होणार. आणि चपात्या करताना म्हणल्यावर तर आपलं काय खरं नाही. माझा अवतारच तुम्ही बघा, नुसत्या 5-6 चपात्या करता माझा जीव गेला. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाबांनो. बाय.